पाण्यात पाणी होत. पण मग आता मनोज जरांगे पाटलांना आपलं काय आव्हान असणार आहे, काय त्यांना आपण आव्हान देत आहे? त्यांना आव्हान देण्याचा माझा प्रश्नच उद्भवत नाही. आता माझी फक्त माझ्या समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे, संपूर्ण राज्यातल्या सगळ्या गरजून मराठा, सगळ्या माता भगिनी, सगळ्यांनाच बांधवांनो आता कुणाला फसायचं नाही, कुणावरच विश्वास ठेवू नका. जे काही राजकारण करणारे कोणी वाटतंय काय तो भाग वेगळा. आता फक्त एकच मागणी करा, विशेष अधिवेशन बोलवा आणि आपल्या आपल्या प्रत्येक आमदाराने आपलं मत दुधान पाण्यात पाणी होत. पण मग आता मनोज जरांगे पाटलांना आपलं काय आव्हान असणार आहे, काय त्यांना आपण आव्हान देत आहे? त्यांना आव्हान देण्याचा माझा प्रश्नच उद्भवत नाही. आता माझी फक्त माझ्या समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे, संपूर्ण राज्यातल्या सगळ्या गरजून मराठा, सगळ्या माता भगिनी, सगळ्यांनाच बांधवांनो आता कुणाला फसायचं नाही, कुणावरच विश्वास ठेवू नका. जे काही राजकारण करणारे कोणी वाटतंय काय तो भाग वेगळा. आता फक्त एकच मागणी करा, विशेष अधिवेशन बोलवा आणि आपल्या आपल्या प्रत्येक आमदाराने आपलं मत टाकायचं. ओबीसीतनं आरक्षण द्यायचं दे म्हण, नाही म्हणायचं नाही म्हण, फिरू 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 कुठल्या तरी अधिसूचना आता काढू नका.